हॅलो मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे मीराबाई दर वसई विरार शहर पोलीस 2024 ही प्रश्नपत्रिका. जे काही सामान्य विज्ञानचं आहे आपलं ते स्पष्टीकरणासहित आपण आज घेणार आहोत. आणि आजपासून जे काही 2024च्या प्रश्नपत्रिका असतील यांचे सर्वांचे आपण स्पष्टीकरण घेणार आहोत सामान्य विज्ञानचे. तर पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. डॅश डॅश प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 मिश्र, दुसरा समाजवादी, तिसरा शासकीय, चौथा भांडवलशाही. तर सांगा कोणत्या अर्थव्यवस्थेत कोणत्या प्रकारचे असतात. तर आन्सर आहे समाजवादी. नोट करून घ्या. स्पष्टीकरण बघूया आपण. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कामगार, नैसर्गिक संसाधने आणि भांडवलशाही वस्तू सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. बघा, हे पण नोट करून घ्या. बाजारपेठेत स्पर्धा नसते. ही अर्थव्यवस्था सामूहिक मालकीच्या तत्वावर आधारित आहे. कळालं? ओके, नोट करून घ्या. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. आपला दुसरा प्रश्न आहे, अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती? हा खूप वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो. अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी सांगा. कमेंटमध्ये आन्सर सांगा लवकर. तर आन्सर आहे अप्सरा. स्पष्टीकरण बघूया. अप्सरा ही भारतातील आणि आशियातील पहिली आण्विक संशोधन अणुभट्टी आहे. त्याची रचना डॉक्टर होमी भाभा यांनी 1955 मध्ये तयार केली. ती केवळ एक संशोधन अणुभट्टी होती. बघा, हे नोट करून घ्या. आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न आपला, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनॉम मल्लेश्वरी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? करनॉम मल्लेश्वरी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे सांगा. बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, भालाफेक, उंच उडी. तर सांगा. तर आन्सर आहे वेटलिफ्टिंग. स्पष्टीकरण बघूया. करनॉम मल्लेश्वरीने सन 2000 साली ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. ती एक निवृत्ती वेटलिफ्टर आहे. 1994 मध्ये तिला अर्जुन पुरस्कार मिळाला. तिला पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. तरी नोट करून घ्या. MP आहे हे पण. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. समोरचा प्रश्न तुमच्या समोर, इंग्लंडमधील ग्रीनची येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजले असतील तर त्याच वेळी कोणती वेळ असेल? बघा, स्थानिक वेळ माहीत पाहिजे यासाठी आपल्याला ऑप्शन क्रमांक 1, 2, 3, 4. तर बघा, तर आपलं आन्सर आहे संध्याकाळचे 5 वाजले आहेत. तर आपला आन्सर आहे रात्रीचे 10:30. किती? रात्रीचे 10:30. स्पष्टीकरण बघूया. भारतीय प्रमाणवेळ ग्रीनची पेक्षा 5 तास 30 मिनिटे नि पुढे आहे. IMP आहे, नोट करून घ्या. किती आहे? 5 तास 30 मिनिटे. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 1857च्या स्वतंत्र समर हे पुस्तक कोणी लिहिले? 1857 स्वतंत्र समर हे पुस्तक कोणी लिहिले सांगा लवकर. तर आन्सर आहे विदा सावरकर. कोणतं? विदा सावरकर. स्पष्टीकरण बघूया. स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले 1857चे स्वतंत्र समर या ग्रंथाने पिढ्यांना प्रेरणा दिली. त्यांना क्रांतिकारकाचे मुकुटमणी म्हणून ओळखतात. ओके, समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. हा तर यायलाच पाहिजे कारण की हा खूप वेळा रिपीट झालेला आहे. सांगा लवकर. तर आपला आन्सर आहे पुस्तकाचे. महाबळेश्वर जवळ भिल्लार हे गाव पुस्तकाचे म्हणून प्रसिद्ध आहे. स्पष्टीकरण बघूया. भिल्लार हे गाव महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव
प्रसिद्ध साले आहे. गावातील प्रत्येक घरात पर्यटकांना आनंद मिळावा यासाठी वाचनालय आहे. ओके, नोट करून घ्या. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? सांगा लवकर, सोपा आहे. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. नोट करून घ्या, सत्तेचे विकेंद्रीकरण. स्पष्टीकरण बघूया. लोकशाही म्हणजे लोकांचा निर्णय, त्या मुख्य निर्णयामध्ये प्रत्येकाची निवड समाविष्ट केली जाते. विकेंद्रीकरणामुळे केवळ काही हातात शक्ती केंद्रीकृत करत नाही, तर ती सुनिश्चित करण्यास मदत होते. बघा, नोट करून घ्या. आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न आहे आपला, मुंबई येथे देवीदास प्रथेविरुद्ध यांनी परिषद भरवली. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध यांनी परिषद भरवली. तर कुणी भरवली? तर आपला आन्सर आहे वीरा शिंदे. कोणी भरवली होती? देवदासी प्रथेविरुद्ध वीरा शिंदे. नोट करून घ्या. स्पष्टीकरण बघा. वीरा शिंदे हे एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ओळखले जातात. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड जुन्या धार्मिक अनिष्ट पारंपरिक जोखंड फेकून देणारे ते सुधारक होते. बघा, नोट करून घ्या. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता इतकी आहे. सांगा लवकर. आन्सर आहे 50 Hz. स्पष्टीकरण बघूया. प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता 50 Hz इतकी आहे. म्हणजेच ते एका सेकंदात 50 वेळी आपली दिशा बदलते. बघा, नोट करून घ्या. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. काँग्रेसने 1948 साली भाषावर प्रांतरचनेकरिता JVP समिती नेमली होती. खालीलपैकी त्यांचे सदस्य नव्हते. तर तुम्हाला सदस्य माहीत पाहिजे त्यासाठी. वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, पट्टे भित्साराम्य, MS जोशी. तर आपलं जे आन्सर आहे ते आहे MS जोशी. नोट करून घ्या. स्पष्टीकरण बघूया आपण. JUP समितीमध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टे भित्साराम्य सामील होते. बघा, हे 3 सामील होते. नोट करून घ्या. ही समिती 1948 मध्ये स्थापन झाली. ओके, समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. तर समोरचा प्रश्न आहे, उन्हाळ्यात रस्त्यावर होणारे मृगजळाची आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे? कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे? बघा, प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे परावर्तन, आंशिक आंतरिक परावर्तन आणि पूर्ण आंतरिक परावर्तन. तर आपला आन्सर आहे प्रकाशाचे अपस्करण. आपण स्पष्टीकरण बघूया. पांढऱ्या रंगाने अपस्करण होते कारण प्रकाशाचे रंग काचेच्या सूचीद्वारा प्रकाश वेगात प्रवास करतात, त्यामुळे असं होतं. 7 रंगांची पट्टे प्रकाशाच्या वर्णपंक्ती म्हणून ओळखली जाते. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. नोट करून घ्या तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानपद यांची चुकीची जोडी ओळखा. तुम्हाला जोड्या माहीत पाहिजे, त्यामुळं पाठांतर गरजेचं आहे. तर आपलं जे आन्सर आहे बघा, निराजी रावजी सुमंत. खाली स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे निराजी रावजी सुमंत. स्पष्टीकरण बघूया. निराजी रावजी हे न्यायाधीश होते. न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश हे पद प्रल्हाद निराजीचे वडील निराजी रावजी यांना बहाल करण्यात आले. न्यायाधीश म्हणजेच दिवाणी आणि फौजदार प्रकरणात न्याय देणारे. ओके, नोट करून घ्या. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? कोणता रेखावृत्तावर होतो? सोपा आहे, सांगा लवकर. आन्सर आहे 180 अंश. स्पष्टीकरण बघा. स्पष्टीकरण 180. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल 180
180 अंश रेखावृत्त होतो, म्हणून 180 अंश रेखावृत्तावर नवीन दिनांकास आणि दिवसात सुरुवात होतो. ओके, नोट करून घ्या. MP आहे प्रश्न. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. वनस्पतीच्या फुलातील डॅश डॅश घटक दलांना पाकळ्या असे म्हणतात. पाकळ्या असे म्हणतात. तर बघा ऑप्शन बघा. तर बघा, सांगा आन्सर. आपला आन्सर आहे दलपुंजमधील फुलातील घटकांना पाकळ्या असे म्हणतात. तर स्पष्टीकरण बघूया आपण. स्पष्टीकरण बघा. सामान्यपणे द्विदल वनस्पतीच्या दलपुंजात 4 किंवा 5 दले म्हणजेच पाकळ्या असतात. दले विविध रंगाचे असल्याने ती प्राण्यांना परागकणासाठी आकर्षित करतात. बघा, पुष्पसनांच्या बाहेरून दुसरे आवर्तनास दलपुंज संबोधतात. हे नोट करून घ्या, विचारू शकतात. बरं, समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही, त्यांचा पर्याय निवडा. आता हे माहीत पाहिजे तुम्हाला, तेव्हाच ओळखता येईल. तर्क तरी लावून बघा. तर आपला आन्सर आहे गोलकृमी. स्पष्टीकरण बघूया. गोलकृमी परजीव असतात. या प्रकारचे कृमी कुत्र्यात, इतर प्राण्यांमध्ये तसेच कोंबड्यातही आढळतात. यात अनेक प्रकार असून ते स्वतंत्र राहतात. ओके, समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे आहे? राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे आहे? कुठे आहे सांगा बरं लवकर. आन्सर आहे पुणे. आपण स्पष्टीकरण बघूया. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था पुणे येथे आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रांगणात संस्थेची स्वतंत्र इमारत आहे. संस्थेमध्ये विविध प्राण्यांच्या पेशींचा मोठा साठा आहे. नोट करून घ्या. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. मेंदूंचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो? तर बघा, कोणता आहे तो पार्ट आपला? तर तो पार्ट आहे 3 नंबर, म्हणजे मस्तिष्क पुच्छ. बघा, तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. ऑप्शन क्रमांक 3. स्पष्टीकरण बघूया. सॉरी कुठे होतो आपण? एकच मिनिट. तर कोणता आहे? मस्तिष्क पुच्छ. स्पष्टीकरण बघूया. मानवी शरीरातील अनैच्छिक कार्यांना नियंत्रित करते मस्तिष्क पुच्छ, लक्षात ठेवा. नोट करून घ्या. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. सजीवांना मोनेरो, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या 4 सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण? बघा, शास्त्रज्ञ बघा कोणता आहे आता? सांगा लवकर सांगा. तर आपला आन्सर आहे रॉबर्ट विटाकर. स्पष्टीकरण बघूया. रॉबर्ट विटाकर यांनी सजीवांना सृष्टी, मोनेरो, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती व प्राणी या 5 सृष्टीत विभागणी केली. नोट करून घ्या. हा एक MP आहे. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत डॅश इतके असतात. ऑप्शन बघा, काय वाटतं तुम्हाला? सांगा कमेंटमध्ये. तर आपला आन्सर आहे 1800 पटीने जास्त आहे. स्पष्टीकरण बघा, नोट करून घ्या. 1800 पटीने जास्त असतात. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. कास्य हे समीक्ष कशापासून बनवितात? ऑप्शन क्रमांक बघा 1, 2, 3, 4. काय वाटतंय? कमेंट करून सांगा. तर आपला आन्सर आहे तांबे व कथील. एकच मिनिट हायलाइट करतो. तांबे व कथील. नोट करून घ्या. तांबे व कथील कास्य हे समीक्ष तांबे व कथीलपासून बनतात. समोरच्या स्पष्टीकरण राहिले आपले. स्पष्टीकरण बघूया. तांबे व कथील यांचे समीक्ष म्हणजेच कास्य. कास्य तांब्यापेक्षा कठीण असते. बघा, कास्य तांब्यापेक्षा कठीण असते. कमी तापमानात तांबे लवकर वितळते. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. नोट करून घ्या तुम्ही.
प्रकाशाचा वेग किती असतो? बघा, हा MP प्रश्न आहे. प्रकाशाचा वेग किती असतो? सांगा लवकर, यायला पाहिजे तुम्हाला. तर आन्सर आहे 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद. 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद. स्पष्टीकरण बघूया, नोट करून घ्या. त्याचं अचूक मूल्य 29,97,92,458 मीटर प्रति सेकंद असतो. अंदाजे 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद. प्रकाश किरण अंतर्गत रेषात प्रवास करतात. बघा, नोट करून घ्या. आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. भारताचे सध्याचे नवयुक्त लष्कर प्रमुख कोण आहे? चालू घडामोडीचा प्रश्न आहे. बघा, सांगा लवकर. आन्सर आहे जनरल उपेंद्र द्विवेदी. स्पष्टीकरण बघू. जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून 2024 पासून लष्कर प्रमुख आहेत. ते भारतीय लष्कराचे 30वे प्रमुख आहेत. हे भारताचे लष्कर प्रमुखाचे सैन्य दलातील सर्वोच्च कमांडर आहे. IMP प्रश्न आहे, याच्यातून 2-3 प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे तुम्ही नोट करून घ्या. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. समोरचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमांतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे. सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ते कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. तर ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी. आन्सर का सांगा आन्सर. तर आन्सर आहे पालघर. स्पष्टीकरण बघू, नोट करून घ्या. वाढवण बंदर पालघर जिल्ह्यात आहे. सर्व हवामानातील खोल पाण्याचे बंदर आहे. भारताच्या नागरी व्यापाराला नवीन उंचीवर नेणारे बंदर आहे. ओके, समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतात नव्याने लागू झालेल्या BNS कायदा 2023चे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते आहे? कालच्या व्हिडिओमध्ये याचा आलता, तर तुम्हाला लिंक लागते का बघा. कोणता BSNA कायदा 2023 पूर्ण रूप काय आहे? तर सांगा लवकर. तर आपला आन्सर आहे भारतीय न्यायसंहिता. कालच झालं होतं आपलं. स्पष्टीकरण बघू. भारतीय न्यायसंहिता ही भारतातील प्रजासत्ताकातील अधिकृत फौजदार संहिता आहे. पर्यावरण प्रदूषण आणि मानवी तस्करी यावरील गुन्हा जोडते. नोट करून घ्या. समोरच्या प्रश्नाकडे जाऊ. EVM चा फुल फॉर्म काय आहे? बघा, सोपा आहे, फुल फॉर्म पाठ करत जा. तर EVM चा फुल फॉर्म इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे त्याचं पूर्ण रूप आहे. बघा, नोट करून घ्या. स्पष्टीकरण बघू. EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे इलेक्ट्रॉनिक्सवर आधारित मतदान यंत्र आहे. निवडणुकीत झालेल्या मतदानांची नोंद आणि मोजणी करण्यासाठी केला जातो. नोट करून घ्या. हे समोरचा प्रश्न आहे, नुकत्याच पार पडलेल्या ICC T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 किती संघांचा सहभाग घेतला होता? 20, 16, 24, 22. तर हा तुम्हाला होमवर्क आहे मित्रांनो. तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की हा किती आहे, किती संघांनी सहभाग घेतला होता. माहीत असेल तर लगेच कमेंट करा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू उद्या दुसरा जिल्ह्याचा एक पेपर घेऊन. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आणि काय चुका आहे त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात बरं का. आपण भेटू उद्या. टेक केअर.